विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजांनी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिल्या. काही चांगल्या गोष्टी असतील तर काही वाईट गोष्टी असतील. तशातली एक गोष्ट म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था. आता आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये इंग्रज गेल्यानंतर किती बदल झाले तर 1-2 वेळेसच फक्त बदल झालेले आहेत. एक 1968 आणि दुसरा 1986-92च्या आसपास. आणि तिसरा बदल आता आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. आता ही नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नक्की कशी आहे, त्यामध्ये काय काय बदल होणार आहे, डिग्रीचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, डिग्री किती वर्षांची होणार आहे, 7वी 8वी 9वी 10वी यामध्ये काही फरक पडणार आहेत का, तर हेच आपण आजच्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघणार आहोत. मी पवन मंगाडे आणि आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या किमयागार या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आताच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर जी आपली शैक्षणिक व्यवस्था आहे 12वी पर्यंत ती आहे 10+2. आता 10+2 म्हणजे काय तर पहिली ते 10वी पर्यंत 10 वर्ष म्हणजे 10 आणि नंतरचे 2 वर्ष म्हणजे 11th आणि 12. हे असे 10+2चा जो क्रायटेरिया आहे, जो ढाचा आहे आपल्याला दिसतो. पण NEP 2020 नुसार हा ढाचा बदलणार आहे मित्रांनो. तो होणार आहे 5+3+3+4 याप्रमाणे तो होणार आहे. आता हे नक्की बदल काय होणार आहे, हे नक्की कसं आहे, तर हेच मित्रांनो आता आपण बघूया. मित्रांनो, जी पहिली स्टेज असणार आहे ती असणार आहे फाउंडेशन स्टेज. कोणती? फाउंडेशन स्टेज. आता ही किती वर्षाची असणार आहे मित्रांनो, तर ही असणार आहे 5 वर्षाची. आता ही 5 वर्षाचे डिस्ट्रीब्युशन कसं केलं आहे मित्रांनो, तर बघूया आपण की पहिले जे 3 वर्ष आहे, आता पहिलीमध्ये आपण बालक केव्हा टाकायचो, केव्हा त्याची ॲडमिशन घ्यायचो, जेव्हा बालक 5 वर्षाचं व्हायचं, 6 वर्षाचं व्हायचं तेव्हा आपण त्याची ॲडमिशन पहिलीमध्ये करायचो. पण या नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार आपलं जे बालक आहे ते 3 वर्षाचं असणार ना, ते शाळेमध्ये जाणार आहेत मित्रांनो. आणि शाळेमध्ये काय होणार आहे फाउंडेशन स्टेजमध्ये, तर या स्टेजमध्ये कोणतीही एक्झाम मित्रांनो होणार नाही. फक्त त्याला वेगवेगळे खेळ खेळवले जातील. त्याचा जो जास्तीत जास्त जो वेळ आहे तो ग्राउंडवरती मित्रांनो दिला जाईल. आता हे 5 वर्ष कसे जातील, तर पहिली जे 3 वर्ष आहे आताच्या हिशोबाने जे ज्युनियर सिनियर KG असतात त्याप्रमाणे आपले जे 3 वर्ष दिले जातील. आणि जे पुढचे 2 वर्ष आहे ते पहिली आणि दुसरी म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड यासारखं इथे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे मित्रांनो. असा हा 5 वर्षाचा जो क्रायटेरिया आहे तो फाउंडेशन स्टेजचा मित्रांनो आहे. काय सांगितलं मी, 5 वर्षाचे जे 3 वर्ष आहे, बालक जेव्हा 3 वर्षाचं असेल तेव्हा त्याला शाळेत पाठवलं जाईल आणि जेव्हा ती 6 वर्षाचं होईल तेव्हा ते पहिलीत जाईल आणि दुसरा नंतर पुढच्या वर्षी ते सेकंडमध्ये जाईल, दुसरीमध्ये जाईल. असा हा 5 वर्षाचा जो ढाचा आहे तो मित्रांनो पहिला आहे फाउंडेशन स्टेजचा. आता मित्रांनो पुढची जे स्टेज आहे, आता 5 झाले, आता पुढचा जो आहे 5+3. आता पुढचे 3 म्हणजे काय तर तिसरी, चौथी आणि 5वी, 3rd, 4th आणि 5th स्टँडर्डमध्ये हे 3 वर्ष घालवली जातील मित्रांनो. आता इथे एक्झाम होईल तर इथे एक्झाम स्टार्ट होईल. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या विद्यार्थ्याची, ज्या मुलाची जी एक्झाम होती ते पहिलीपासून स्टार्ट व्हायची, पण आता त्याची एक्झाम किती स्टँडर्डपासून स्टार्ट होईल तर 3rd स्टँडर्डपासून त्याची मित्रांनो एक्झाम स्टार्ट होईल. आणि आता इथे काय बदल बघायला मिळेल आपल्याला ह्या व्यवस्थेमध्ये, म्हणजे तिसरी आहे, चौथी आहे, 5वी आहे, यामध्ये काय तर यामध्ये एक्झाम इंट्रोड्यूस केली जाईल आणि दुसरं म्हणजे त्याला लँग्वेजचं नॉलेज दिलं जाईल आणि जे ॲक्टिव्हिटी बेस जो स्टडी आहे तो इथे दिला जाईल मित्रांनो. मोठे बदल काय तर यामध्ये एक्झाम स्टार्ट होईल, दुसरं ॲक्टिव्हिटीज बेस्ड जो स्टडी आहे तो यामध्ये दिला जाईल आणि रिजनल लँग्वेज बरोबर ज्या मॉडर्न लँग्वेज आहे म्हणजे ज्या फॉरेन लँग्वेज आहे त्या संदर्भातलं थोडं नॉलेज सुद्धा या 3rd, 4th आणि 5th स्टँडर्डमध्ये मित्रांनो त्याला दिलं जाईल. आता मित्रांनो जे पुढची स्टेज आहे ती सुद्धा 3 वर्षाची आहे. ती म्हणजे 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड आणि 8th स्टँडर्ड, 6वी 7वी 8वी या 3 वर्षाचे ते मित्रांनो स्टेट आहे. आता या स्टेटमध्ये काय तर जे क्रिटिकल थिंकिंग आहे त्याच्यामध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जाईल मित्रांनो. त्याचबरोबर जे वेगवेगळ्या कम्प्युटर जे कोडिंग आहे त्याचं सुद्धा इंट्रोडक्शन या स्टेजमध्ये दिलं जाईल. कोणती तिसरी स्टेज होती ही मिडल स्टेज. यामध्ये कम्प्युटर कोडिंग जे आहेत जे इम्पॉर्टंट आहे. आता जे पुढचं आगामी येणारं जे भविष्य आहे ते आपल्याला माहिती आहे की कम्प्युटर कोडिंगवर खूप सारं डिपेंड असणार आहे मित्रांनो. म्हणून या स्टेजमध्ये त्याला कम्प्युटर कोडसुद्धा जे इंट्रोडक्शन आहे त्याचं बेसिक आहे ते नॉलेजसुद्धा या स्टेजमध्ये दिलं जाईल. केव्हा सांगतोय मी 6वी 7वी 8वी या सेतांमध्ये. आणि त्याचबरोबर जेव्हा आपल्याला सुट्ट्या असतात, उन्हाळी सुट्ट्या असतात, दिवाळीच्या सुट्ट्या असतात, त्यामध्ये व्होकेशनल कोर्सेस. आता व्होकेशनल कोर्सेस म्हणजे कसे कोर्सेस इंट्रोड्यूस केले जाते मित्रांनो तर सुतारकाम झालं, कोणतेही जे आर्ट काम असेल किंवा जे इलेक्ट्रिशियन असेल या प्रकारचं जे बेसिक नॉलेज आहे म्हणजे जे
प्रॅक्टिकल नॉलेज आहे मित्रांनो ते या स्टेजमध्ये त्याला दिलं जाईल. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज केव्हा दिलं जायचं, 12वी झाल्यानंतर किंवा 10वी झाल्यानंतर तो ITI करत असेल किंवा कोणती BSc डिग्री करत असेल 12वी झाल्यानंतर, तेव्हा त्याला हे नॉलेज दिलं जायचं. पण तो जेव्हा 6, 7 आणि 8 स्टँडर्डमध्ये असेल तेव्हाच त्याला हे मित्रांनो नॉलेज दिलं जाईल. म्हणजे जे व्होकेशनल कोर्सेस आहे ते तिथे इंट्रोड्यूस केले मित्रांनो जातील. आणि त्याचबरोबर एक फॉरेन लँग्वेज तर तुमची असेल. यात आपण इंग्लिश शिकतो, हिंदी शिकतो, मराठी शिकतो, त्याचसोबत एक तुम्हाला वेगळी लँग्वेज म्हणजे दुसऱ्या देशाची फॉरेन लँग्वेज तुम्हाला शिकावी लागेल. त्याचं जे फाउंडेशन आहे ते आपल्या मित्रांनो तयार होईल. मित्रांनो आता जी पुढची स्टेज आहे ते फायनल स्टेज म्हणजेच 12वी पर्यंतची जी फायनल स्टेज आहे 4 वर्षाची, ते म्हणजे 9th, 10th, 11th आणि 12th म्हणजे 10वी म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वी या प्रकारचे जे 4 वर्ष आहेत या स्टेजमध्ये सेकंडरी स्टेजमध्ये तुम्हाला घालवावे लागतील मित्रांनो. आता यामध्ये काय असणार आहे मित्रांनो, तर जेव्हा आपण 11वी मध्ये जातो 12वी मध्ये जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या स्ट्रीम बघायला मिळतात. आर्ट, कॉमर्स, सायन्स वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रीम आपल्याला बघायला मिळतात. पण या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार ही आपल्याला कोणतीही स्ट्रीम बघायला मिळणार नाही. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो. म्हणजे जे BCom असेल किंवा त्याच्या आधी जे आपण करतो 11वी कॉमर्स करतो, 11वी 12वी सायन्स करतो, आर्ट करतो, या प्रकारची कोणतीही जी स्टेज आहे या प्रकारची कोणतीही जी स्ट्रीम आहे ते तुम्हाला बघायला मिळणार नाही. तर त्याऐवजी तुम्हाला काय बघायला मिळेल तर मल्टिपल सब्जेक्ट. म्हणजेच जर तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असेल आणि तुम्हाला भूगोल जर आवडत असेल तर तुम्ही तो भूगोल वाचू शकता, त्याचा अभ्यास करू शकता, त्याची एक्झाम सुद्धा तुम्ही मित्रांनो देऊ शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला एखादा सायन्सचा फिजिक्सचा विषय जर आवडत असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा मित्रांनो अभ्यास करू शकता. असं जर फ्लेक्झिबलनेस जो आहे तो आपल्याला या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये मित्रांनो बघायला मिळतो. मग जेव्हा हे 4 वर्ष असतील 9th, 10th, 11th आणि 12thचे, त्यामध्ये तुम्हाला कोणती स्ट्रीम बघायला मिळणार नाही. तर सर्वच्या सर्व स्ट्रीम एकत्र झालेल्या असतील आणि जे मल्टिपल सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला तिथे शिकायचे असतील किंवा तुम्हाला जे आवडीचे सब्जेक्ट आहे ते तुम्हाला तिथे शिकायला मिळतील मित्रांनो. आता मित्रांनो तसंच आता 12वी पर्यंत झालं म्हणजेच आपलं काय झालं 5 + 3 + 3 + 4 या प्रकारे 5 + 3 + 3 + 4 हे 12वी पर्यंतचं शिक्षण मित्रांनो झालं. पहिले ते 3 वर्ष आहे ते एक प्रकारे सिनियर KG मध्ये ज्युनियर KG मध्ये तुमचे जातात. आणि पुढचे जो क्रायटेरिया आहे जो कसा ढाचा आहे मी तुम्हाला सांगितलं. आता ग्रॅज्युएशन कसं असेल मित्रांनो, तर मित्रांनो ग्रॅज्युएशन कसं असेल तर ग्रॅज्युएशन आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचं असतं. BSc, BCom, मग B असेल, मग आर्ट असेल, BA असेल, बॅचलर ऑफ आर्ट असेल, या प्रकारचं शिक्षण आपल्याला बघायला मिळतं. तसं ग्रॅज्युएशन स्टेजमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. ज्याप्रमाणे 4th स्टेज होती जी 4 वर्षाची होती, 9वी, 10वी, 11वी, 12वी जी स्टेज होती त्यामध्ये ज्याप्रमाणे कोणतीही स्टेज नव्हती, कोणतीही स्ट्रीम नव्हती, त्याचप्रमाणे तुम्हाला ग्रॅज्युएशन स्टेजमध्ये सुद्धा कोणतीही स्ट्रीम BA, BSc, BCom यासारख्या स्ट्रीम बघायला मिळणार नाही. तर सर्व जे विषय आहेत ते सर्व एकत्र असतील. तुम्हाला चॉईसचा सब्जेक्ट मित्रांनो घेता येईल. म्हणजे कसा मित्रांनो घेता येईल, जर तुम्ही BComचे असाल तर तुम्हाला BScचा सब्जेक्ट वाचता येईल, तुम्ही BAचे असाल तर तुम्हाला BAचा जो BComचा असेल किंवा BScचा सब्जेक्ट आहे तो मित्रांनो घेता येईल. अशी फ्लेक्झिबलनेस जो आहे तुम्हाला इथे मित्रांनो बघायला मिळेल. मग मित्रांनो आताच्या शिक्षण व्यवस्थेनुसार डिग्रीमध्ये एक तोटा आपल्याला बघायला मिळतो म्हणजे 3 वर्षाची डिग्री बघायला मिळते. पण या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार आपल्याला 4 वर्षाची डिग्री मित्रांनो बघायला मिळेल. म्हणजे या तोटा झालेला आहे का तर नाही, याचा पुढे आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये फायदा होत असतो. तो कसा होत असतो तुम्हाला नंतर सांगतो. आता 4 वर्षाची डिग्री आहे तर मित्रांनो एखादा विद्यार्थी जर आता त्याने एखाद्या डिग्रीसाठी अप्लाय केलं, तो तिथे शिकत आहे बरोबर आहे, त्याने ॲडमिशन घेतलेली आहे आणि त्याने फर्स्ट इयरमध्ये किंवा सेकंड इयरमध्ये जर ते डिग्री सोडून दिली तर त्याचा फायदा त्या विद्यार्थ्याला आपल्याला होताना दिसत नाही. म्हणजे त्याने सेकंड इयरमध्ये त्याला सोडून दिली तर ते जे 2 वर्ष आहे त्या 2 वर्षाचा फायदा त्याला दिसत नाही. म्हणजे त्याला प्रॅक्टिकली तो फायदा दिसेल पण कोणतेही जॉब असेल किंवा कुठेही त्याला इंटरव्ह्यूला जायचं असेल तर ते 2 वर्ष मित्रांनो ग्राह्य धरले जात नाही आताच्या एज्युकेशन पॉलिसीनुसार. पण या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार आपल्याला काय बघायला मिळतं की प्रत्येक वर्षाला त्याला वेगवेगळे सर्टिफिकेट देता येतील. म्हणजे कसे, जेव्हा तो पहिलं वर्ष क्लिअर करेल तेव्हा त्याला सर्टिफिकेट दिलं जाईल, सर्टिफिकेट डिग्रीचं दिलं जाईल. दुसरं वर्ष असेल तेव्हा त्याला डिप्लोमाचं सर्टिफिकेट दिलं जाईल आणि जेव्हा तो 3rd स्टँडर्डला असेल म्हणजे 3rd वर्षाला असेल डिग्रीच्या तेव्हा त्याला डिग्रीचं सर्टिफिकेट दिलं जाईल. आणि जो जेव्हा कंप्लीट करेल पूर्णचे पूर्ण 4 वर्षाची डिग्री, 4 वर्षाच्या डिग्रीला त्याला रिसर्च जे आहे ते सर्टिफिकेट दिलं जाईल मित्रांनो. म्हणजे पहिल्या वर्षाला मी काय सांगितलं फक्त सर्टिफिकेट, दुसऱ्या वर्षाला डिप्लोमाचं सर्टिफिकेट, तिसऱ्या वर्षाला त्याला डिग्रीचं सर्टिफिकेट म्हणजे ती डिग्री तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला कुठेही वापरू शकता 3 वर्षाची डिग्री. आणि नंतर जे 4थी स्टेज आहे तिथे रिसर्चचं सर्टिफिकेट
सर्टिफिकेट मित्रांनो त्याला जे आहे ते दिलं जाईल. म्हणजेच त्या डिप्लोमा तुम्ही 3 वर्षाचा केला असेल म्हणजे जो डिप्लोमा धरला जाईल तो 2 वर्षाचा, 12वी नंतर 2 वर्षाचा. तिथे तुम्हाला कुठेही गेल्यानंतर ते यूज करू शकता तुम्ही. कोणतेही जॉब जे रिक्वायरमेंट असतील तिथे तुम्ही जेव्हा अप्लाय करू शकता तेव्हा तिथे दिलं जाईल की ते डिप्लोमा लागतंय, इथे फक्त सर्टिफिकेट मागितलं जातं, इथे डिग्री मागितली जात आहे आणि इथे रिसर्च मागली जाते. म्हणजे तुम्ही जर एखाद्या वर्षाला ड्रॉप करत आहात म्हणजे 2 वर्षानंतर तुम्ही ड्रॉप करत आहात, तुम्हाला डिप्लोमा मिळालेला आहे, मग त्या डिप्लोमावरती सुद्धा तुम्हाला जॉब मिळवता येईल. अजून जर डिप्लोमा केल्यानंतर म्हणजे 2 वर्षानंतर जर तुम्ही कुठे गेले तुम्हाला जॉब करावा लागतोय, जर तुम्हाला पुन्हा डिग्री करायची आहे तर पुन्हा तुम्हाला डायरेक्ट 3rd इयरला दिलं जाईल, म्हणजे डिग्रीला तुम्हाला दिलं जाईल. म्हणजे तुमचं कोणतेही जे वर्ष आहेत ते मित्रांनो वाया जाणार नाही. म्हणजे ज्याप्रमाणे तुमचा जो गॅप आहे तो धरला जाणार नाही मित्रांनो. तर तुम्हाला आता समजून घ्या, तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेतली, पहिले तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं, दुसऱ्याच वेळी तुम्हाला डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळालं, मग काही कारणास्तव तुम्हाला जॉब करावा लागला, ते 2 वर्ष तुम्ही केलेले आहात, पण तुम्ही 3-4 वर्ष जॉब केला, मग तुम्हाला असं वाटतंय की आता आपले जे पूर्ण रिसर्चची जी डिग्री आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे, तेव्हा तुम्ही परत येऊन ती डिग्री कंप्लीट करू शकता. तेव्हा तुम्हाला डायरेक्ट 3rd इयरला ॲडमिशन दिली जाईल. म्हणजे डिग्रीचं जे इयरचं 3rd इयर तिथे तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन दिली जाईल. म्हणजे तुमचा जो शैक्षणिक जो त्रास होणार आहे किंवा जो शैक्षणिक नुकसान होणार आहे मित्रांनो ते या NEP 2020 नुसार होताना दिसणार नाही मित्रांनो. आता पोस्ट ग्रॅज्युएशन स्टेज म्हणजे जी PGची स्टेज असते ती कशी असते ते आपण आता मित्रांनो बघूया. आता आपण ग्रॅज्युएशनची बघली आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे 2 वर्षाचं असते मित्रांनो. म्हणजे जसं MSc MA आणि MCOM असतं त्याचप्रमाणे आता या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार तुम्हाला काही बघायला मिळणार नाही. तुम्हाला MSc बघायला मिळणार नाही, तुम्हाला MCOM बघायला मिळणार नाही, तुम्हाला जे MA आहे ते सुद्धा मित्रांनो बघायला मिळणार नाही. तर सर्व एकत्र असतील. तुम्हाला मल्टिपल सब्जेक्ट तिथे मित्रांनो शिकायचे असतील. तुम्ही जे सब्जेक्ट शिकाल तिथे तुम्हाला पुढे त्याच्यानुसार तुम्हाला मित्रांनो जॉब लागेल. मग जर जी डिग्री आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की जे ग्रॅज्युएशन आहे ते 4 वर्षाचं असतं, पण 3 वर्षाचं सुद्धा तुम्ही करू शकता. मग जर तुम्ही जे ग्रॅज्युएशन आहे ते 4 वर्षाचं केलं असेल म्हणजे रिसर्चचं सर्टिफिकेट तुम्हाला जर मिळालं असेल तर तुम्हाला जो PG आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते फक्त 1 वर्षासाठी मित्रांनो करायचं आहे. काय सांगितलं मी, जर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन 4 वर्षाचं केलं असेल, रिसर्चची डिग्री तुम्हाला मिळाली असेल तर जे PG आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते तुम्हाला फक्त 1 वर्षाचं करायचं आहे. पण जर तुम्ही जे तुमची डिग्री आहे ते 3 वर्षाचीच घेतलेली असेल तर जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे मित्रांनो ते तुम्हाला 2 वर्षासाठी करावं लागणार आहे मित्रांनो. असा हा पोस्ट ग्रॅज्युएशनचा क्रायटेरिया आहे, असा हा पोस्ट ग्रॅज्युएशनचा ढाचा आहे मित्रांनो. मग जर व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो आपण बघितलं की या NEPचे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चे जे फायदे आहेत ते काय काय मित्रांनो, तर फ्लेक्झिबिलिटी आपल्याला या कोर्सेसमध्ये मित्रांनो बघायला मिळते. म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयाचे असा, कोणत्याही स्ट्रीमचे असा, तुम्हाला दुसऱ्या स्ट्रीमचा जो सब्जेक्ट आहे तो मित्रांनो वाचायला, अभ्यास करायला मिळत असतो. त्याची जे तुम्हाला एक्झाम आहे ते द्यायला मिळत असते. त्याचबरोबर जे व्होकेशनल कोर्सेस आहे ते तुम्हाला बघायला मिळतात. व्होकेशनल कोर्सेस म्हणजे सुतारकाम असेल किंवा पेंटर असेल, या प्रकारचे जे कोर्सेस आहे तुमच्या ज्या सुट्या असतात यामध्ये तुम्हाला करायला मिळतात. तर या प्रकारचे जे नॉलेज आहे म्हणजे जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे मित्रांनो तुम्हाला NEP 2020 मध्ये मित्रांनो बघायला मिळतं. त्याचबरोबर जे कोडिंग आहे, जे कोडिंगचं फाउंडेशन आहे ते तुम्हाला केव्हा शिकायला मिळतं तर 12वी नंतर सध्या तरी तुम्हाला आता शिकायला मिळतं. पण या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार ते तुम्हाला केव्हा मिळणार आहे तर 6, 7, 8 या स्टँडर्डपासूनच तुम्हाला जे फाउंडेशन आहे त्याचं शिकायला मिळणार आहे. म्हणजे त्याचा जो मोठा फायदा आहे, याचा जो मोठा इम्पॅक्ट आहे मित्रांनो तो आपल्याला भविष्यामध्ये बघायला मिळणार आहे. पण तरीही जे NEP 2020 आहे ते अजूनपर्यंत पूर्णपणे 100% इम्प्लिमेंट झालेली आपल्याला दिसत नाही. हळूहळू येत्या 1 ते 2 वर्षात मित्रांनो आपल्याला ते इम्प्लिमेंट होताना दिसेल. मित्रांनो मला अशी आशा आहे की या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडी का होईना माहिती मिळाली असेल. मी पवन मंगाडे तुमची रजा घेतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.